विषय म्हणून मला असं वाटतं. बरोबर आहे की काय नेमके पर्याय आहेत या पक्षांसमोर की एका बाजूला केवळ माध्यमांमध्ये बोलून किंवा त्या प्रकाराने त्याचं उत्तर शोधणं अशक्य आहे, काही कायद्याच्या दृष्टीने असलेले जे मार्ग ते अवलंबावे असं अनंत कळसे सर तुम्ही म्हणता आणि निवडणूक आयोगाचं काम हे सुस्पष्टपणे चालतं असं आपण म्हणताय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे मी यावाला जाईल। अंजलीताई, एका बाजूला सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आणि आज सर्वसामान्य मतदारांचं प्रतिनिधित्व म्हणून ज्यावेळेला राजकीय आरोप प्रत्यारोप होतात, निवडणूक आयोगाचा कारभार समजून घेणं होतं, त्यावेळेला निवडणूक आयोगावरती आरोप किंवा मतचोरीचा आरोप म्हणजे संविधानावरती थेटपणे आपण त्याचा अपमान करत असल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। तर दुसरीकडे अजूनही विरोधक समाधानी नसल्याचं दिसून येतं। एकंदरीतच या संस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। काही प्रश्न आणि काही उत्तरं अंजलीताई आपल्याकडूनही आम्हाला जाणून घ्यायचे। नाही, नक्कीच विशालजी, कसं आहे की मी कधीही काँग्रेसचं समर्थन केलं नाही। मी कोणी एकेकाळी भाजपची वोटर होते, कोणी एकेकाळी, आणि 2011 पासनं मला जेव्हा अनेक गोष्टींचे प्रत्यय येत गेले तसं आता मी त्यांना एक काडी मात्र हे सपोर्ट करत आहे। त्यामुळे कोणीच असं म्हणू शकत नाही की बाबा या काँग्रेसच्या बाजूने बोलतात किंवा भाजपच्या बाजूने बोलतात। ते एक सामान्य व्यक्ती म्हणून मला काही गोष्टी मांडायच्या आहेत आणि त्या दोन्ही लोकांना ऍप्लिकेबल आहेत। आता पहिला मुद्दा असा की जी.व्ही.एल. नरसिंह राव नावाचे जे भाजपचे एक प्रवक्ते आहेत आणि ते सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये आहेत, तर जी.व्ही.एल. नरसिंह रावनी तेव्हाच्या काळी ईव्हीएम कशी मॅन्युप्युलेट केली जातात याच्यावर अख्खच्या अख्खं बुक लिहिलं होतं, त्याचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं होतं आणि तेव्हा काँग्रेसची सत्ता होती। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हाच्या काळापासून ईव्हीएम्स मॅन्युप्युलेट होतात हे फॅक्ट आहे, असं तेव्हा भाजप म्हणत होतं। आताच्या घटकेला काँग्रेसनी ही जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुल गांधींनी ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या सामान्य व्यक्तीला का पटू शकतात याचं मला आता उदाहरण द्यायचंय। कारण तेव्हाचा काळ, तेव्हाचे ईव्हीएमचे जे भाजपनेही मांडलं आणि राहुल गांधींनी मांडलं आणि त्यानंतर अनुराग ठाकूरनी देखील मांडलं, याच्यात खूपसं साम्य असं आहे की ईव्हीएम मॅन्युप्युलेट होतात। आता मतदार यादी मॅन्युप्युलेट होते याची जी अगदी उदाहरणासकट जे राहुल गांधींनी मांडणी केली, म्हणजे आपण म्हणायला गेलो तर भाजपही तसंच आहे आणि काँग्रेसही तसंच आहे, हे आम्ही पहिल्या दिवशीपासून हेच म्हणतोय। कारण आता आपले मेन मुद्दे जे क्रक्स आहेत आणि जे मला आपले जे दादा आहेत तिथे त्यांनाही विचारायचं आहे की एक म्हणजे मतदार यादीमध्ये एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये 80 लोकांचं वास्तव्य दाखवणं हे प्रश्नांत म्हणजे प्रश्न तर प्रत्येक मनाला नक्कीच पडणार। बरोबर आहे। अनेक चॅनल्सनी जाऊन तिथे व्हेरीफाय केलं की ती रूम खरंच खूप छोटी होती आणि तिथे इतकी लोक राहणं शक्य नाही। दुसरी जागा दाखवली, तिथे काही 46 लोक होते। एवढंच नाही, त्यांनी असंख्य लोकांचे हाऊस नंबर 0 असं दाखवलं। आता हा प्रश्न जेव्हा काही जर्नलिस्टनी यांच्या पुढे मांडला, ईसीआय पुढे, तर विशालजी जर तुम्ही ते क्लिपिंग जर मी तुम्हाला जे मगाशी पाठवलं होतं ते जर तुम्ही दाखवू शकलात तर आधी बरं होईल। म्हणजे माझा पुढचा प्रश्न मी विचारते। निश्चितच आहे, ते क्लिपही आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत की निवडणूक आयोगानं नेमका काय दावा केलेला आहे। तर दुसरीकडे जो प्रश्न अंजलीताई तुम्ही मगाशी उपस्थित केलेला आहे की एखादा पत्ता आणि त्या पत्त्यावरती 80 मतदार राहत असल्याचं जर म्हटलं जात असेल तर ते कसं काय शक्य आहे, त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही का? महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडून उत्तर घेणार आहोत एका छोट्याशा